आम्ही दरवर्षी किमान एक 4 एकरपर्यंत हा पूर्ण प्लॉट करतो। 4 एकरच्या प्लॉटात किमान एक भेंडी, त्यानंतर पडवळ, दोडकी, काकडी, भोपळा अशा विविध प्रकारची आम्ही शेती करतो। पण काय होतं आहे, ह्या यंदाच्या वर्षी गवारवाड्यांची एवढी नासधूस वाढली आहे की आम्ही करायला जातो आणि एक 15-20 दिवसात येतात, संपूर्ण सगळ्या केलेल्या लागवडीची नासधूस करून जातात। हे आत्ता 4 दिवसापूर्वी आलेले मोठा कळप आहे। काही एक 2 तासासाठी आम्ही घरी गेलो होतो जेवणासाठी म्हणून। आम्ही कंपल्सरी इथे ह्याची इथे असतो राखणदाखवली करण्यासाठी, पण इथे उभं असून सुद्धा काय उपयोग नाही। आम्ही जेवणासाठी घरी गेलो, मोठा कळप आला, सगळ्या भेंडीचे नुकसान केलं, काकडीचं नुकसान केलं, तिकडे जे दोडक्याची शेती केली आहे, जे दोडक्यांचं नुकसान केलं। काही म्हणजे काही शिल्लक ठेवत नाही आहेत। एक किती पण काहीतरी बाबा नोकरी व्यवसाय सोडून जर समजा शेती करायला गेली तर आज शेतीमध्ये पण हे नाही आहे। वन अधिकाऱ्यांना बोललो, वन अधिकारी बोलले येतो म्हणून पंचनाम्यासाठी, पण अद्याप ते आले नाही आहेत। तरी पण आमची अशी विनंती आहे की आम्हाला थोडीफार तरी जो आम्ही खर्च केला आहे तो तरी सुटावा, याच्यासाठी आम्हाला थोडी तरी नुकसान भरपाई मिळावी, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे। ते प्रयत्न आम्हाला मिळावे आणि नुकसान भरपाई आम्हाला मिळावी। हे गवेरेडे आले आणि रात्री 8-10च्या सुमारास आम्ही रखवालीला येतो, पण त्या अगोदर जेवून सगळं हे नायनाट करून गेले। चतुर्थीच्या सीझनला हे आम्हाला व्यवस्थित पीक मिळणार असतं, त्याला आम्ही हे त्याच्यासाठीच हे वेल घातलेले। ते आता काय चतुर्थीच्या सीझनला हे काय येणारच नाही। आता नुकते कुठेतरी त्यांना हे पडत होते आणि ह्यांनी नुकसान गवेरेड्यांनी नुकसान केलं, हे आता काय भरून निघणार नाही। खर्च केला तेवढा सुद्धा उपलब्ध होणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।